नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपलं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवा टीम तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. लहान मुलांना काय हवं असतं? एक हक्काचा मित्र जो त्यांचं सगळं ऐकून घेईल आणि त्यांना समजून घेईल. या कार्यक्रमातही मी तेच करणार आहे. त्यांच्यामधलीच एक होऊन त्यांच्या मनातलं जाणून घेणार आहे. चला तर मग भेटूया अभिनेता शशिकांत केरकरला आणि त्याच्या मुलाला स्मित केरकरला. माझं नाव आहे स्मित शशिकांत केरकर. माझ्या शाळेचं नाव बालमन विद्या मंदिर. माझा एकच बेस्ट फ्रेंड आहे, बाबा. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. स्मित हास्य असलेल्या स्मितची गप्पा मारूया. हाय स्मित. हाय. तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे घे आपट्याचं पान. थँक्यू. माझ्याकडून सोन्याचं पान. पण हे सोन्याचं पान नाही आहे. बाबा मला सोन्या म्हणतो तुमच्याकडे सोन्याचं पान. ये काय हजर जबाबी आहे. वा, मजा आली मला तुझ्याशी बोलून. तुझे बाबा ऍक्टर आहेत, हा, कॉमेडी ऍक्टर आहेत. तर तू जेव्हा त्यांना टीव्हीवर बघतोस तर काय वाटतं तुला? मला मज्जा वाटते. मज्जा वाटते. हा. आणि तुला काय वाटतं, म्हणजे तू ऍक्टर म्हणून बाबाकडे बघतोस का आपला बाबा आहे म्हणून बघतोस? ऍक्टर म्हणून. ऍक्टर म्हणून. मग काय वाटतं काय करायला पाहिजे त्याने अजून? खूप मेहनत करायला लागणार बाबाला. आता मला शिकवायला लागणार. काय वाटतं तुझी त्याची ऍक्टिंग बघून तुला असं वाटतं की ह्यानी अजून सुधारायला पाहिजे का? हा बेस्ट करतो का? हा ओके आहे, ऍव्हरेज आहे, असं काय वाटतं तुला? का अमेझिंग आहे? हा अमेझिंग आहे. अमेझिंग आहे. या डूड. तुला मोठेपणी काय व्हायचंय मला सांग? क्रिकेटर. क्रिकेटर? क्रिकेट म्हणजे नेमकं काय असतं? ताईला क्रिकेट माहितीच नाही, तिला काय सांगू? मग तिथे अंपायर असतो. हा. आणि तो सगळ्यांना सांगतो आउट की नाही. हा. आणि प्लेयर असतात 11. इथे 11 प्लेयर. हा. आणि 6-4 असतात, त्याच्यावर रन नाही धावू शकत. 6 किंवा 4 मारायची. आणि मग 6 मारली आणि मी पळाले तर मला रन मिळणार नाही का? मी पळाले ना पण मला रन मिळाला पाहिजे. पण 6 मध्ये रन नसतो. आणि 4 मध्ये असतं? नाही. मग 4 मध्ये नसतं, फक्त बाकी शॉट मध्ये असतो. पण 6 मध्ये नसतो रन. आणि बाकीचे शॉट म्हणजे काय असतं? रन बी नसतं बाकी शॉट मध्ये, फक्त 6-4 सोडून नाही रन. तू ह्यातलं नेमकं काय करणार आहेस? बॅटिंग करणार आहेस, बॉलिंग करणार आहेस, फिल्डिंग करणार आहेस का अंपायर होणार आहेस? अरे काय होणार, मी तर ऑलराऊंडर आहे. आणि मग मला सांग, तू मल्लखांब सुद्धा खेळतोस ना? हो. त्याच्यामध्ये नेमकं काय करतात? त्याच्यामध्ये हाताची फिरती करतो. हाताची फिरती? हा. अड्या करतो, तेड्या करतो. आणि एवढंच शिकवलं आम्हाला. हा. आणि अशी बबली करतो. बबली? हा. बबली कोण आहे आता ही? अरे ताई, बबली म्हणजे मल्लखांबचा प्रकार आहे. आणि मग तू बनती आणि मग ती बबली प्रकार असं? नाही. मग ते बबली करताना असं एक हात आणि असं एक हात, असं वर पाय. पण मग तुला भीती नाही वाटत मल्लखांबानं पडलं तर? ते लावलं असतं ना हाताला, पायाला. मग त्याने पडायला नाही होत. पण मी असं ऐकलंय की तू तुझ्या बाबाला मल्लखांब बनवतोस आणि त्याच्यावरती करतोस सगळी कसरत, हो? आणि तू एक स्किट करतोस बाबावर. ते कोणी शिकवलं तुला? ते बाबा आता आम्ही करत होतो. हो. ते मी शिकलो आता मध्ये मध्ये. असं मध्ये मध्ये असं शिकलास? मध्ये मध्ये म्हणजे असं काय तुला बोलत 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 शिकलो आता. ते पाठ झालं तुला? नाही, पूर्ण नाही, अर्धस. अच्छा. पण मग अर्धस करूया का आपण? जेव्हा बाबा येईल तेव्हा आता आपल्याला काय काय करायचंय? मल्लखांब करायचंय, स्किट करायचंय आणि खंडाळ्याचं काय गंमत आहे ते पण करायची आहे ना आपल्याला. ओके. तुझे किती फ्रेंड्स आहेत? किती बेस्ट फ्रेंड्स आहेत? माझे बेस्ट फ्रेंड 3 आहेत. हा. शुभम, रचित आणि एक मुमुक्षू. पण मग सगळे मुलगेच आहे ना? मैत्रीण पण आहे. कोण आहे? एक रेवा आणि एक गणका. दोनच मैत्रिणी आहेत फक्त? 2 म्हणजे मुलं खूप आहे, म्हणजे मैत्रीण खूप आहे आणि मुलं 4 आहेत. पण 4च मैत्रिणी? मुलं जास्त आणि मुली का कमी आहेत? कारण का जास्त नाही ना मैत्रिणी माझे. कमी काय आहेत पण? मग जास्त मैत्री करायचं ना, खूप डोकं खातात. म्हणजे काय?
जास्त मैत्रिणी करायच्या नाही तर गोंधळ होतो. अरे सारखं मला विचारत राहतात काय कसे करायचं कसे नाही पण करायचं. काय करायचं, काय नाही करायचं आणि काय करायचं. तू ते बोलतात तू संध्याकाळी बसमध्ये का नसतो. मी बोलतो मी मलखामला जातो. मग ते बोलतात का जातो. मला तिथं मलखाम करायचं असतं म्हणून जातो. मग ते बोलला उद्यापासून नाही आला तर असे बोलणार नाही म्हणून मी मैत्री खूप नाही करत. आई गो, म्हणजे मुली असं तुला खूप प्रश्न विचारतात आणि गोंधळून टाकतात ना. आई ग. आणि मग त्या म्हणजे एकदम तू का नाही आलास वगैरे असं सारखं तुला खूप पिडतात ना मुली. मुलं नाही त्रास देत ना तुला. तुला कोण काय बोललं ना मला येऊन सांग. ओके, प्रॉमिस. गुड जॉब. मग आता आपण बाबाला बोलवूया आणि त्याच्याबरोबर गंमत करूया. आणि तुला मला काही सिक्रेट वगैरे सांगायचंय का. तू सांगू शकतोस. मी तुला ताईला आता काय सांगू सिक्रेट. काहीच नाही. आहे काहीतरी आहे. मला माहितीये. काय नाही. शाळेत काय झालं होतं परवा. काय नाही. मग तुला सिक्रेट नाही सांगणार आहे. अरे काहीच नाही सिक्रेट आहे माझं. ओके, मी तसं म्हणतोय की त्याच्याकडे सिक्रेट नाहीये पण त्याचा बाबा मला त्याचं एक सिक्रेट सांगणार आहे. काय ते बाबाच सांगेल तुला. मला कळत नसेल की मला इतकं हसू काय येत आहे. तर इथे स्मितचा बाबा नाही तर त्याचा जुळा भाऊ आलाय. हे काय आहे, सेम सेम कपडे. असं तुम्ही नेहमी असे कलर कॉर्डिनेटेड असता. हो, म्हणजे ह्याचं असं म्हणणं असतं की जे तू घालणार ना बाबा तेच कपडे मला पण पाहिजेत, तसेच पाहिजेत मला. तुला काय वाटतं हे असं सेम आहे का. नक्की कशामुळे तुम्ही आज असे कपडे घातलेत. गणपतीचं आगमन असतं म्हणून. गणपतीचं आगमन असतं म्हणजे काय काय म्हणजे त्याने पोल खोललेली आहे खरं तर ह्या कपड्यांचं. म्हणजे की कसं असतं की सार्वजनिक गणपती असतो दरवर्षी प्रत्येक एरियामध्ये. तसं आमच्या कॉलनीमध्ये पण सार्वजनिक गणपती. पण वैशिष्ट्य असं होतं की यावर्षी 50वं वर्ष होतं ना म्हणून सगळ्यांनी कसं ठरवलं होतं की आपण एक व्यवस्थित सेम सदरे वगैरे शिवूया वगैरे. तर त्यातलं सेम मधले हे आमचं कलेक्शन आहे वगैरे. तर तू बोललास माझी खाल्लीस. खाल्ली बोलते खाल्ली. तुम्हाला दोघांनाही दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे काय सोन्याचं पाय. हे घ्या सोनं. सोन्याचं पाणी हे घे आमचं सोन्याचं पाय. आमचं सोनं आहे. प्युअर सोनं आहे आमचं हे. हो ना, किती गोड. सारी गवईनी हा सतत बाहेर शूटिंगला असतो, दौऱ्यावर असतो. नाटकाचं तर काय विचारू नकोस आमचं. तर मग अशा वेळेस तुझ्यावर जास्त जबाबदारी येते का. ह्याची एवढी नाही. म्हणजे हा तेवढा समंजस खूप आहे की म्हणजे आता बाबा जाणार आहे, बाबा गेलाय. फक्त एवढं असतं की दररोज रात्री बाबा कधी येणार, बाबा कधी येणार असं तेवढं जास्त असतं. म्हणजे मला त्याचंच फक्त एक टेन्शन असतं की ह्याला जास्त बाबाचं जवळीक आहे ना मग एवढंच असतं जास्त प्रश्नाचं. बाकी जबाबदारी म्हणजे त्याला माहिती असतं की माझं काम मी अभ्यास कसा करायचा, खेळायचा कुठल्या वेळेत, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात त्याच्या. सही आहे. ह्या दोघांचा एक खंडाळ्याचा किस्सा आहे जो पूर्ण इंडस्ट्री भर फेमस आहे. तो नेमका आमची काय. इंडस्ट्री ती घरापुरतीच आहे पण तो काय किस्सा आहे. म्हणजे जेव्हा मी एंटर करतो ना घरी तर आमचं ठरलेलं असतं की बाबा तू हे बोलायचं का मी हे बोलणार. तर एक गाणं मी असं बोलत होतो, तयार करत होतो आम्ही आणि स्वतःच बोलला ते केलंय त्याने. जे काय केलं ते त्याचंच आहे, माझं काही नाही. आम्ही करून दाखवतो. हे क्या बोलताय तू. ए क्या मैं बोलू. सुन सुना. आता क्या खंडाला. आधी मला शिवाजी पार्क मध्ये आला होता खंडाला वाला. तुमच्या दोघांचं एक स्किट आहे ते आम्हाला बघायचंय. हा एक पाठी आहे ना, लगेच ह्याला पाठ होतं ना रे. ते स्किट आम्हाला बघायला मिळेल. मालक 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 अजून तुम्ही इथेच. अरे मग थांब जरा थांब. अरे तुम्हाला शूटिंगला जायला उशीर राहील पण अजून मी ह्याच कपड्यात. अरे बाबा मी घरात ह्याच कपड्यात असतो ना. असं नाही हो, तुम्हाला ऑफिस मध्ये पण ह्याच कपड्यात अजून. हा ते माझ्या लेंग्याची नाडी आहे ना त्याला गाठ बसली आहे. कुठे. ठीक आहे, ही लेंग्याच्या नाडीला गाठ बसली. डॉक्टरला बोलू. डॉक्टर काय करणार. डॉक्टर ऑपरेशन करू शकतो, ते इंजेक्शन देऊ शकतं, डॉक्टर गोळ्या देऊ शकतो. मग आता काय करणार. काय घेणार. हा पण आता नाडी कापायला काय करायचं. थांब मी एक कामच करतो. काय. मी एक कैची लेंगाच कापतो. गुड जॉब. बघितलं ना, फुल एकदम कॉन्फिडेंटली हे स्किट त्याने करून दाखवलंय. शशी आणि मी नेहमीच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स मध्ये असतो आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की माझा मुलगा ना माझ्यासाठी लकी मॅस्कॉट आहे.
तर तेव्हा तू असं का म्हणला होतास ते मला ऐकायचंय. दुखलं काय? नाही ना. जेव्हा आमचं लग्न झाल्यानंतर पण माझी परिस्थिती तशी नव्हती. मी थोडं काही पथनाट्य करायचो किंवा थोडेसे TV मध्ये आपले शो असतात छोटे मोठे रोल वगैरे ते वगैरे करायचो. तशी काही इकॉनॉमिकली मी इतका सेटल नव्हतो वगैरे. लग्न झालं तर लग्न करावं लागलं कारण एज मॅटर करता हिच्या घरातल्या थांबायला तयार नाही. मग त्या सगळ्या गोष्टी म्हणून लव्ह मॅरेज बरं का. आणि तुला मला प्रपोज करायचंय असं जाऊन विचारतो. एक्सपिरियन्स नव्हता ना. तिथे पण कॉमेडी केलीस. एक्सपिरियन्स नव्हता ना मला. तर मग लग्न झाल्यानंतर काय झालं की वर्षभर मी खूप स्ट्रगल केला शो शोधण्यासाठी कामं शोधण्यासाठी पण काही सापडत नव्हतं वगैरे. वर्षभरानंतर मला आमचं वरचा क्लास एक सिरियल करत होतो गोविंदारी गोपाळा नावाची सिरियल करत होतो आणि लोचा झालेलं नाटक त्याच्यामुळे माझं बरं चाललं होतं. बोला आता चला सुरू झालं आपलं वगैरे. आणि मग आम्ही चान्स घेतला मुलासाठी आणि 7-8 महिने झाले आणि अचानक मला सगळं काम बंद झालं. आणि आता हा डिलिव्हरीची वेळ आली आता याची म्हणजे आता 9वा महिना आहे आणि आता पैसे नाहीत माझ्याकडे. तर बोललो नाही मी करणार काहीतरी. मग मी माझ्या पॉलिसीज विकल्या. त्यातून काहीतरी मला 25-30 हजार रुपये मिळाले कारण जस्ट मॅच्युअर झाले होते पॉलिसीज. तर मला कमी पैसे मिळाले. पण बोल माझं काम होतं याच्यात मला मागावं लागणार नाही. म्हणजे बरेच मित्र आले होते पैसे घेऊन शशी घे. पण त्याच्यानंतर हा आला जन्माला आला सुरू झालं. मग मी पथनाट्यावर फोकस केला की मग जास्त पथनाट्य करेन मी. तेव्हा मला 50 रुपये एक शो मिळायचा. मग मी 6-7-10 शो असं कितीही करायचो का तर मला ते पैसे वाढवायचे ह्याच्यासाठी घर चालवण्यासाठी वगैरे हे करायचो. आता वर्ष झालं ग बाय आणि आता याचा बर्थडे आला आणि त्यावेळी पण माझ्याकडे काही कामच नाही पैसेच नाही माझ्याकडे. 26 जुलैचा बर्थडे आणि 25 जुलैची रात्र. ती रात्र मी आयुष्यात कधी विसरणार नाही. सगळे झोपले घरात आणि मी सारखं घर असंच घड्याळ माझ्या समोर होतं. सारखं लक्ष मला घड्याळकडे जायचं आणि ह्याच्याकडे जायचं. 12 वाजले आणि मला कंट्रोलच झाला नाही. माझ्याकडे पैसेच नाही ना. ह्याचा बर्थडे कसा सेलिब्रेट करणार. मग मी हा झोपला होता ह्याच्या पायावर हात ठेवला आणि ढसा रडत होतो मी. माझ्या पिल्लूचा पहिला बर्थडे आहे आणि मी बाप आहे त्याचा आणि मी बर्थडे सेलिब्रेट करू शकत नाही. खूप रडलो आणि रडणं पण कसं होतं माहिती आहे का एकदम सायलेन्स म्हणजे कोणाला कळता का म्हणा की मी रडतोय म्हणून. मी पण रडतोय याच्या पायावर हात ठेवून की पिल्लू सॉरी तुझ्या बापाकडे पैसे नाहीत. तू जे बोलशील ते पुढच्या बर्थडे पासून तुला मी सगळं देणार. आणि त्याच्यानंतर जे काय माझं सुरू झालं ना ते याच्यामुळेच याचा पायगुरून म्हणजे मला बरेच जण तेव्हा मुलं होते की अरे बाळ झालं की मग सगळं सुरू होतं वगैरे. पण काय बाळ झाल्यानंतर मग वर्षभर काही नव्हतं. त्याच्यामुळे मी तसाही थोडासा इमोशनल झालो होतो की अरे काहीच होत नाही वगैरे. पण त्याच्यानंतर जे काय सुटलोय ना मी तर सगळं ह्याच्यामुळे. म्हणजे मी हिला नंतर बोलतो पण की आता तू माझ्यासाठी नाही आहेस कोण आता माझ्यासाठी कोण नाही. हा जे काय करणार ते मी याच्यासाठी करणार. म्हणजे सेव्हिंग का असून दे किंवा काय जे काय असेल ते मी याच्यासाठी करणार बाकी कोण नाही. तर मग त्याच्यानंतर मी आतापर्यंत मागे वळून बघितलं नाही. हाऊ स्वीट. सो प्रत्येक बाळ आपलं नशीब घेऊन येतं आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्मित बरोबर शशी बरोबर अशाच गप्पा मारायच्या आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांना इतका हसवणारा शशी जेव्हा मुलाची वेळ येते तेव्हा मात्र किती हळवा होतो हे आपण बघितलं. आमचा हा जो शशी आहे तो 16 जणांच्या कुटुंबामध्ये राहतो. हे सगळेजण गुण्या गोविंदानं नांदतात. आज सगळेजण बाहेर गेलेत नवरात्रीचे पण 4 जण आहेत जे त्याच्या वतीनं बोलणार आहेत. तुमचं स्वागत. तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा. तुमच्याकडे या अशा काही साईन्स दिल्यात मी हो आणि नाही. ओके तर मी यांना काही प्रश्न विचारीन जे स्मितच्या बाबतीत असतील तर तुम्हाला जे वाटतं हो किंवा नाही ती रिॲक्शन तुम्ही द्यायची. आपण सुरुवात करूया. दिस इज फॉर यू. मी ओळख करून देतो. हो प्लीज ओळख करून दे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या वहिनी. हॅलो. तो माझा मोठा भाऊ आणि तो माझा भाचा. अरे ही छोटी परी कोण आहे. लाल परी गोडू भावली कोण आहे ही. अरे कोण आहे. नाव सांग भाऊ तुझं नाव काय. दत्तात्रय केरकर. ग्रीष्मा दत्तात्रय केरकर. ही स्मितची चुलत बहीण आहे बरं का. चला तर मग रेडी आहात. तर पहिला प्रश्न आहे स्मित हट्ट करतो का.
काका काकूनी सांगितलं हो स्मित हट्ट करतो, आईनी सांगितलंय नाही, बाकी सगळे नाही म्हणतायत. तर आपण काकांना विचारूया काय हट्ट करतो. हक्क म्हणजे एकदम ह्यानी मागतो, तो प्रेम आहे त्याचं आणि हट्ट करतो आपला, थोडाफार हट्ट करतो असं. पुढचा प्रश्न, स्मितने काही अतरंगी गोष्टी केल्या आहेत का? सहमतानी होय असं आले, बहुमत मिळालंय. म्हणजे एक शो करत होतो ना, तर मला गिफ्ट दिले होते, एक बॅग दिली होती, एक बॅग. तर हा ना त्या बॅगेत जाऊन बसायचा, मग आम्हाला त्याला पॅक करावं लागायचं आणि मग आम्ही असं एवढी मान फक्त वर असायची त्याची त्या बॅगेच्या वर, आणि मग त्या बॅगेतून तो असं फिरणार अख्ख्या घरात वगैरे, आणि त्याची आवड होती ती, मला त्यातच बसवा. स्मितला शाळेत जायला कंटाळा येतो का? तुला काय असं वाटतं की त्याला कंटाळा येतो? कधी कधी म्हणजे असं कंटाळा असं नाही, पण कधी कधी येतो त्याला. त्याला कंटाळा असं नाही, त्याला सकाळी ना उठण्याचा त्रास. हा, ते झोपण्याचा कंटाळा. कधीच रडला ना आतापर्यंत शाळेत जाताना? नाही ना? कधीच. खूप मस्त वाटलं स्मित, तुझी खूप छान छान इथे सगळ्यांनी कौतुक केली आहेत आणि छान छान उत्तरं दिली आहेत. तुला काय वाटतंय, सगळं बरोबर बोलतायत की नाही? हो हो. राईट. सो हो आणि नाही तर सॉलिड रंगलाय. आता पुढचा गेम कसा रंगतोय ते बघूयात. तर गेमसाठी तयार आहात? आपल्याकडे हे काही नट्स आहेत. आपल्याकडे तसं तर हा एक सॉलिड नट आहे, त्याला बोल्ट करायचंय. माइंड ब्लोइंग, माइंड ब्लोइंग. त्यांनीच सांगितलेलं मगाशी मला हा जोक. असो तर तुम्हाला काय करायचंय, हात न लावता एक एक नट काढायचा आहे आणि पुढचा नट त्याच्यावरती रचायचा आहे. असं करत करत ज्याचा मनोरा मोठा असेल तो ही राऊंड जिंकेल. आणि जर तुम्ही हा गेम जिंकलात तर तुम्हाला मिळणार आहे झी युवा तर्फे एक छान मानाचा चांदीचा बाळकृष्ण. सो हात न लावता मनोरा रचायचा आहे नट्सचा. आर यू रेडी? ह्यासाठी मिळणार आहे 2 मिनिटं. युअर टाइम स्टार्ट्स नाव. वा, व्हेरी गुड. वा मैत्रिणी, वा. सुपर 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 सुपर. ए वाव. 1 मिनिट राहिलंय, 1 मिनिट राहिलंय. ऑसम. स्टॉप 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 स्टॉप. 1 2 3 4 5. आणि आईचा स्कोर काय? बाबाचा 5. 1 2 3 4 5 6. झी युवा तर्फे तुम्हाला मिळतोय हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. थँक्यू. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या मुलांना असं या एपिसोडमध्ये बघायचं असेल किंवा त्यांना ह्यामध्ये भाग घ्यावासा वाटत असेल, त्यांचे काही फनी किंवा असे डिफरंट व्हिडिओज असतील तर ते सुद्धा आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आमच्या सगळ्या झी युवाच्या रसिक प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.